नमस्कार मंडळी, मी योगेश घाडी कोकण प्रवास या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता मगाशी फुटेज बघितला ते आमच्या जामसंडे गावातील आणि स्विमिंग पूल बघितला तो कोंडाम्यातील, जो की आमच्या गावापासून 7 किलोमीटर अंतरावरती आहे. आजचा विषय स्विमिंग पूलचा नाही, तर आजचा विषय आहे मिरग. आज आहे मृग नक्षत्र, त्याला आपल्या मालवणी भाषेत मिरग म्हणतात. आणि आपण चाललो आहोत आता मामाजवळ राखण द्यायला. तर मी चाललोच आहे, तर तुम्हाला का दाखवू नये राखण, तर कशी राखण देतात आपल्या कोकणामध्ये ते या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओमध्ये खूप धमाल येणार आहे. तर चला, राखण कशी देतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करूया. तर मंडळी, आत्ता आपण पोहोचलो आहे जस्ट कणकवलीमध्ये, आणि कणकवलीमध्ये आता आपण कोंबडा घेणार आहोत, जो राखण देण्यासाठी लागणार आहे. आणि थोडंसं सामान घेणार आणि आपण इथून थेट रामगडला जाणार, जो की माझ्या मामाचं गाव आहे. मालवण तालुक्यात येतो. इथून जवळपास 11 किलोमीटर आहे. तर चला, आता आपण जाऊया रामगडला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत कणकवलीमध्ये. काल आपण रामगडला जाऊन आमच्या मामाजवळ राखण दिली. राखणीचा व्हिडिओ शूट करता आला नाही, तिकडे अलाउड नव्हतं राखणीचा व्हिडिओ शूट करायला, त्यामुळे मी दाखवू शकलो नाही तुम्हाला राखण कशी देतात ते. तर आत्ता आपण आलो आहोत वाघदे गावात, आणि वाघदे गावातील आपण आता निसर्गाचा आनंद घेऊया. तर म्हणजे वाघदे गाव हा निसर्गाच्या सानिध्यात नटलेला आहे. आणि इकडे मला वाटतं आता ट्रेन आली आहे, तर 1 मिनिट तुम्हाला ही कोकण रेल्वे आहे, जी की वाघदे गावातून जाते. इकडे भात शेतीची कोपरे आहेत बघा. सुंदर असं वाघदे गाव बघा.
तर मंडळी आपण आता वागदे गावातील निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आता आपण आलो आहोत उभा देव या ठिकाणी, जो इकडे मंडळी हा रस्ता आहे, तिथून जायचं आहे आपल्याला. बोर्ड आहे. पाठीमागे ही गड नदी आहे. हा एक पिकनिक पॉईंट पण आहे. इथे काही पर्यटक येऊन इकडे पार्टी पण करतात. तर मंडळी उभा देवचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही ह्या वाटेने आलो आहोत नदी बघायला. ही गड नदी आहे. तर मंडळी आत्ता आपण उभादेवचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. जर कधी आलात कणकवलीला, तर कणकवलीला बरोबर 2 किलोमीटर अंतरावर हा उभादेव आहे, जो की हायवेच्या बाजूलाच आहे. जर कधी आलात तर नक्की दर्शन घ्या. खूप शांतता येते आणि तुम्ही नदीचा पण आनंद इकडे घेऊ शकता आंघोळ करण्याचा. इकडे बाजूलाच ही नदी आहे आणि इकडे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. ही नदी खूप सुंदर आहे. तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा स्विमिंग पूलमध्ये गेलेलो कोंडामा येथे, आणि तिथून मग कणकवलीला निघालो. कणकवलीला आपल्या मामाकडे म्हणजे रामगडला राखण द्यायची होती. ती राखण देतानाचा व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही. तर नेक्स्ट टाईम मी प्रयत्न करेन राखण कशी देतात हे दाखवण्याचा. तर त्याच्यानंतर रात्री आम्ही 12 वाजता कणकवलीला परत आलो. तिथे स्टे केला. सकाळी उठून मग उभादेवचं दर्शन घेतलं. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, स्वाईन राहा.